महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जेवण आज रोजी कसारा घाटात। नाशिकमधील इगतपुरी मुंबई रस्त्यावर असलेल्या कसारा घाटात आज बिऱ्हाड आंदोलकांनी रस्त्यात जेवणाचा थाट मांडला। महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आश्रम शाळेतील सर्व रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे आदिवासी विकास विभाग नाशिक येथे चालू असलेले बिऱ्हाड आंदोलकांना गेले 103 दिवसानंतरही राज्याचे मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री, विभागाचे मंत्री यांच्याकडून न्याय मिळाला नसल्याने मुंबईच्या दिशेने महामहिम राज्यपाल यांच्या भेटीसाठी पूर्ण आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व सरपंचांच्या महापंचायतीमध्ये सहमतीने ठराव मंजूर करून घेऊन निघाले आहेत। इंडिया न्यूज 28 साठी योगेश खैरनारची रिपोर्ट। आज कसारा घाटामध्ये रस्ता बंद करून जेवणाची वेळ एकमेव या राज्य शासनाने आणलेली आहे। अगदी आम्ही 21 मे 2025 नंतर इथून आमची मागणी आहे की आम्ही पात्र आहोत, वी आर इलिजिबल। आम्हाला शासनाने तुम्ही करू नये, आम्हाला पुन्हा कामावर घ्यावं, परंतु बैठकीमध्ये चर्चांमध्ये फक्त आश्वासनं दिले आणि म्हणून त्या आश्वासनाला आम्ही बळी पडलो आणि आज ही वेळ आली आहे। म्हणून उद्या समाजाला ही वेळ येऊ नये म्हणून समाज हितासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जोपर्यंत आमच्या आश्रम शाळेमधील खाजगी रद्द होत नाही आणि पूर्वत आम्हाला मागील शैक्षणिक सत्रानुसार कामावर हजर करत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही। आज काय मग